प्रेक्षक मित्रांनो नमस्कार, मी सचिन तोडकर आणि आपण पाहत आहात श्रेष्ठ महाराष्ट्राच्या अष्टविनायक दर्शन या विशेष कार्यक्रमात आज आपण पाहणार आहोत अष्टविनायकापैकी चौथा गणपती असणारा श्री वरद विनायक देवस्थान श्री क्षेत्र महड। रायगड जिल्ह्याच्या खालापूर तालुक्यातील महड या गावामध्ये अष्टविनायक श्री वरद विनायकाचे हे देवस्थान आहे। वरद विनायकाचे हे मंदिर, या मंदिराचा सध्या जीर्णोद्धार करण्यात आला असला तरी मूळ मंदिर हे हेमाडपंथी असून मंदिराचा गाभारा हा पेशवेकालीन आहे। भाविकांची इच्छा पूर्ती करणारा गणपती म्हणूनही या वरद विनायक गणपतीची ख्याती आहे। महड इथल्या वरद विनायक मंदिराचा जीर्णोद्धार झाला असला तरी मंदिराचा गाभारा पेशवेकालीन असून तो हेमाडपंथी आहे। हा गणपती पुरातन कालीन असल्याचं सांगितलं जातं। गणेश इथे वरद विनायक म्हणजे समृद्धी आणि यश देणाऱ्या या रूपात राहत असे। इथली मूर्ती स्वयंभू असून 1690 साली धोंडू पौडकर यांना तलावात सापडली। 1725 साली कल्याणचे सुभेदार रामजी महादेव भिवळकर यांना इथे देऊळ बांधलं आणि महड गावही वसवलं। या मंदिराच्या चारही बाजूला 4 हत्तींच्या मूर्ती आहेत। कळसाचा सर्वात वरचा भाग हा सोन्याचा आहे। पूर्वाभिमुख असलेल्या मूर्तीच्या शेजारी सतत दिवा पेटवलेला असतो। असं म्हणतात की हा दिवा 1892 पासून पेटता आहे। मागी उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। प्रतिपदा ते पंचमी असा 5 दिवस उत्सव असतो। त्यातला मुख्य दिवस विनायकी चतुर्थी। दुपारी 12:39 बाप्पाचा जन्म होतो। गणपती संस्थानच्या वतीने या ठिकाणी जे वर्षभर भाविक लोक येत असतात त्यांची राहण्याची इथे उत्तम व्यवस्था आहे। तसेच गणपती संस्थानच्या वतीने या ठिकाणी अन्नछत्र चालू केलेलं आहे। इथे येणारे भाविक दुपारी 12 पर्यंत स्वहस्ते गणपतीची पूजा करू शकतात। दुपारी 12 ते 2 या वेळात प्रसाद वाटला जातो। गणेश चतुर्थी आणि माघ प्रतिपदा ते पंचमी या दिवसात उत्सव साजरा केला जातो। शिवाय अंगारकी आणि संकष्टी चतुर्थी या दिवशी विशेष पूजा असतात। इथल्या वरद विनायक देवस्थानच्या वतीनं इथे मोफत अन्नछत्र चालवलं जात असून भाविकांसाठी सुंदर अशा भक्त निवासाची सोय करण्यात आली आहे। सचिन तोडकर, श्रेष्ठ महाराष्ट्र, मंचर।